श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 40. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणे नामधारका, अपूर्व वर्तले आणिक ऐका. वृक्ष झाला काष्ट शुष्का, विचित्र कथा ऐकपा. गाणगापुरी असता गुरु, आला एक कुष्टी विप्रू. आपस्तंभ गार्ग्य गोत्रु, नाम तया नरहरी. एवोनिया श्री गुरुमूर्तीसी, नमन करी भक्तीसी. करी स्तोत्र बहुवसी, कर संपुट जोडोनिया. जय जया गुरुमूर्ती, ऐकोनी आलो तुझी कीर्ती. भक्तवत्सला परम ज्योती, परम पुरुषा जगद्गुरु. आपण जन्मोनी संसारी, वृथा जाहलो दगडापरी. निंदा करीती द्विजवरी, कुष्टी म्हणोनी स्वामिया. वाचिला वेद यजुशाखा, निंदा करीतो माते लोका. ब्राह्मणार्थ न सांगती देखा, अंगहीन म्हणोनिया. प्रातःकाळी उठुनी लोक, न पाहती आपुले मुख. तेने माते होते दुःख, जन्म पुरे आता मज. आता धरुनी निर्धारू, आलो स्वामी जगद्गुरु. तुझी कृपा न होय जरी, प्राण आपुला त्यजीन. श्री गुरु म्हणती द्विजासी, पूर्वजन्मी महादोषासी. केले होते बहुवसी, म्हणून कुष्टी झालासी तू. आता सांगेन ते करी, तुझे पाप जाईल दुरी. होशील दिव्य शरीरी, एको भावे आचरावे. इतुकिया अवसरी, काष्ट एक औदुंबरी. शुष्क होते वर्षे चारी, घेऊन आलो सर्पणासी. तव देखिले श्री गुरुमूर्ती, तया विप्रा निरोप देती. एको भावे करुणी चित्ती, घेगा काष्ट झडकरी. काष्ट घेऊनी संगमासी, त्वरित जावे भावेसी. संगमनाथ पूर्व दिशी, भीमा तेरी रोविपा. तुवा जाऊनी संगमात, स्नान करुणी यावे त्वरित. पूजा करुणी अश्वस्त, पुनरपी जावे स्नानासी. हाती धरुणी कलश दोनी, आणि उदक तक्षणी. शुष्क काष्टा वेळ तिनी, स्नपन करिगा मनोभावे. जया दिवशी काष्टासी, परणे येतील सजीवेसी. पाप गेले तुझे दोषी, अंग तुझे होईल बरवे. काष्ट घेऊनी डोईवरी, गेला तो भीमातिरी. संगमेश्वरा समोरी, रोविता झाला द्विजवरी. जेने रीती श्री गुरुमूर्ती, तया विप्रा निरोप देती. आचरितसे एक चित्ती, भक्ती भावे करोनिया. येणे परी 7 दिवस, द्विज केले उपवास. तया काष्टासी दोन्ही कलश, भरुनी घाली वेळोवेळी. देखुनी म्हणत सकळही जन, तया विप्रा बोलावोन. सांगताती विवंचन, श्री गुरु निरोप लक्षण. नसेल निष्कृती तुझ्या पापा, म्हणून दिदले काष्ट बापा. वाया कष्ट करीतसी कापा, तू ते श्री गुरूंनी निरोपिले. ऐकोनी तयांचे वचन, विप्रवर करी नमन. गुरुवाक्य मज कामधेनू, अन्यथा केवी होईल. माझे मनी निर्धारू, असत्य नव्हे वाक्य गुरु. प्राण वेचिन सचराचरू, गुरुवाक्य मज करणे. एके दिवशी श्री गुरुमूर्तीसी, सांगती शिष्या परियेसी. स्वामींनी निरोपिले द्विजासी, शुष्क काष्टा भजी म्हणून. किती रीती आम्ही त्यासी, विनविले त्याच्या हितासी. वाया कागा कष्टसी, मूर्खपणे म्हणून. निर्धार करुनी मानसी, सेवा करीतो काष्टासी. जाहले 7 उपवासी, उदक मुखे घेत नाही. ऐकोनी शिष्याचे वचन, निरोप देती श्री गुरु आपण. जैसा भाव अंतःकरण, तैसे सिद्धी पावेल. या कारणे तुम्हासी, सांगेन कथा इतिहासी. सांगे सूत ऋषेश्वरांसी, स्कंदपुराणी परियेसा. सूत म्हणे ऋषेश्वरांसी, गुरुभक्ती असे विशेषी. तारावया संसारासी, अनेक नाही पदार्थ. अयोग्य अथवा ज्ञानवंत, म्हणून न पहावा अंत. गुरु त्रयमूर्ती मनी ध्यात, सेवा करणे भक्तिभावे. दृढ भक्ती असे जयापासी, सर्व धर्म साधती तयासी. संदेह न धरावा मानसी, एक चित्ती भजावे. पूर्वी पांचाळ नगरात, होता राजा सिंहकेत. तयासी होता एक पुत्र, नाम तया धनंजय. एके दिवशी राजपुत्र, गेला पारधी अरण्यात. जेथे नसती मनुष्य मात्र, उदक वर्जित स्थळासी. राजपुत्र तृषाक्रांत, हिंडतसे अरण्यात. सवे होता शबरदूत, श्रमोनिया परियेसा. श्रमोनिया शबरदूत,
हिंडत होता रानात, देखीत झाला अवचित जीर्ण एक शिवालय. भिन्न लिंग तयास्थानी, पडिले होते मेदिनी. शबरे घेते उचलोनी, म्हणे लिंग बरवे असे. शबर म्हणे राजसुता, माझे मनी ऐसी आर्ता. लिंग पूजा करणे नित्य, म्हणून घेतले परियेसा. राजपुत्र म्हणे त्यासी, न्यावे पाषाण लिंग घरासी. पूजा करावी शुचीशी, पत्रपुष्पे अर्चोनिया. तुम्ही दंपती दोघे जण, मनपूर्वक पूजा करणे. हेची लिंग गिरिजारमण, म्हणून मनी निर्धारी पा. नाना परी पुष्पजाती, आणाव्या तुम्ही शिवाप्रती. धूप दीप विधान रीती, नैवेद्या द्यावे भस्मजान. भस्म असेल जे स्मशानी, आणावे तुवा प्रतिदिनी. द्यावा नैवेद्य सुमनी, प्रसाद आपण भक्षावा. येणे परी राजकुमरू, तया शबरा झाला गुरु. विश्वास केला निर्धारू, शबरे आपुले मनात. कचित काळ येणे परी, पूजा करी शबर शबरी. एके दिवशी तया नगरी, चिताभस्म न मिळेची. हिंडोनी पाहे गावोगावी, चिताभस्म न मिळे काही. येणे परी 7 गावी, हिंडोनी आलो तो घरासी. चिंता बहु शबरासी, पुसता जहाला स्त्रियेसी. काय करू म्हणे तिसी, प्राण आपुला त्यजिन म्हणे. जैसे श्री गुरुने निरोपिले, तैसे नैवेद्या पाहिजे दिले. नाही तरी वृथा झाले, शिवपूजन परियेसा. ऐकोनी पतीचे वचन, बोले शबरी हासोन. चिंता करी किंकारण, चिताभस्म देईन मी. मज भालुनी गृहात, अग्नी लावा तुम्ही त्वरित. काष्टे असती बहुत, दहन होईल आपणासी. तेची भस्म ईश्वरासी, उपहारावे तुम्ही हर्षी. व्रतभंग न करावा भरवसी, संतोष रूपे बोलतसे. कधीतरी शरीरासी, नाश असे परियेसी. ऐसे कार्यकारणासी, देह आपुला समर्पीन. ऐकोनी स्त्रियेचे वचन, शबर झाला खेदे खिन्न. प्राणेश्वरी तुझा प्राण घेऊ म्हणतसे. ऐकोनी पतीचे वचन, विनवीतसे ती अंगना. कैसे तुम्हा असे ज्ञान, मिथ्या मोहे बोलतसा. देह सोडोनी आपणासी, दहन करी वेगेसी. आपण होऊनी संतोषी, निरोप दिते परियेसा. ऐसे नाना परिपतीसी, बोधी शबरी परियेसी. घरात जाऊनी पतीसी, म्हणे अग्नी लावी आता. संतोषोनी तो शबर, बांधिता झाला घराचे द्वार. अग्नी लाविता थोर, लागली ज्वाळा धुरंधर. दहन झाले शबरीसी, भस्म घेतले परियेसी. पूजा करोनी शिवासी, नैवेद्य दिदला अवधारा. पूजा करिता ईश्वरासी, आनंद झाला बहुवसी. स्त्रियेसी मधिले म्हणून ऐसी, स्मरण नाही तयासी. नित्य पूजा करोन, प्रसाद हाती घेऊन. आपुले स्त्रियेस बोलावून, देत धावता शबर तो. तया दिवशी तेने परी, आपले स्त्रियेती पाचारी. कृपासागर त्रिपुरारी, प्रसन्न झाला परियेसी. तेची शबरी येवोनी, उभी ठेली हास्यवदनी. घेतला नैवेद्य मागोनी, घेऊनी गेली घरात. बोलावोनी स्त्रियेसी, शबर पुसतसे तियेसी. दहन केले मी तुझसी, पुनरपी केवी आलीस तू. शबरी सांगे पतीसी, आठवण आपणा आहे ऐसी. अग्नी लाविता घरासी, निद्रिस्त आपण झाले देखा. महाशिते पीडित, आपण होते निद्रिस्त. तुमचे बोल ऐकत, उठोनी आले म्हणतसे. हे होईल ईश्वर करणी, प्रसन्न झाला शूलपाणी. ऐसे म्हणता तत्क्षणी, निजस्वरूपे उभा ठेला. नमन करील लोटांगणी, धावोनी लागती दोघे चरणी. प्रसन्न झाला शूलपाणी, मागावर म्हणतसे. इह सौख्य संसारी, राज्य जिधले धुरंधरी. गती झाली त्यानंतरी, कल्पकोटी स्वर्गवास. म्हणून श्री गुरु शिष्यांसी, सांगते झाले परियेसी. विश्वास करुणी द्विजहर्षी, शुष्क काष्ट सेवितसे. जैसा भाव तैसी सिद्धी, होईल सत्य त्रिशुद्धी. श्री गुरुनाथ कृपानिधी, सहज निघाले संगमासी. जाऊनी करीती अनुष्ठाना, पहावया येती त्या ब्राह्मणा. देखोनी त्याचे अंतःकरणा, प्रसन्न झाले तये वेळी. हाती होता
कमंडळ भरले सदा गंगाजळ, उचलोनिया करकमळे घालिती उदक काष्टासी. तत्क्षणी काष्टासी पल्लव आले परियेसी, औदुंबर वृक्ष ऐसी दिसतसे समस्तांचे. जैसा चिंतामणी स्पर्श होता, लोखंड होय कांचनता, तैसा श्री गुरुसुधा स्पर्शता, काष्ट झाला वृक्ष देखा. काष्ट दिसे औदुंबर, सुदेही झाला तो विप्र, विप्र दिसे सुवर्णदेही नर, गेले कुष्ट तत्काळी. मग निघाले मठासी, समस्त शिष्य द्विजांसरसी, ग्रामलोक आनंदे देसी घेऊनी येती आरतिया. तया विप्रा बोलावोनी, श्री गुरु म्हणती संतोषोनी, कन्या पुत्र धन गोधनी तुझी संतती वाढेल. तुझे नाम जोगेश्वर म्हणून ठेवले निर्धार, समस्त शिष्यांमध्ये थोर तुची आमचा भक्त जाण. जैसे श्री गुरूंनी निरोपिले, तया परी त्याची जाहले, म्हणून सिद्ध सांगितले नामधारक शिष्यांसी. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे शुष्क काष्ठ संजीवनम नामं चत्वारिशतोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेय अर्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.